सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्री संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा यांच्या हस्ते आणि आपल्या तालुक्याचे माजी आमदार श्री दीपक चव्हाण साहेब यांच्या हस्ते पार पडलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित तालुक्याचे नेते संजीव बाबा नाईक निंबाळकर, तालुक्याचे माजी आमदार श्री दीपक चव्हाण साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते श्री दत्ताबापू आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी यांचे मी दत्तगुरू सेवा मंडळ टाकोबाईची वाडी आणि ग्रामस्थ मंडळ टाकोबाईची वाडी यांच्या वतीने सहर्ष असे स्वागत करतो। यानंतर मी आमच्या मंडळाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष श्री अशोक शेलार अण्णा यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित करावे। आज या ठिकाणी टाकोबाईच्या वाडीतील गुरुदत्त सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ज्योतिबा मंदिराच्या गाभाऱ्याचं पूजन आपल्या तालुक्याचे आदरणीय नेते आदरणीय संजीव बाबा नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय दीपकराव चव्हाण साहेब, या हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून ज्यांनी विकासाची भरपूर कामं केली आणि आमचे नेते धैर्यशील उर्फ दत्ताबापू वानपट, त्याचप्रमाणे मंचकावरील माझे सर्व नेते मंडळी, आमच्या सासवडचे सरपंच आदरणीय राजेंद्र काकडे, आमच्या सोसायटीचे चेअरमन विनायकदादा अनपट, आमच्या गाडगावाडीचे सरपंच आमचे सहकारी बोबडे, त्याचप्रमाणे आदरणीय बोटे साहेब व स्टेजवरील सर्व मान्यवर मंडळी, या कार्यक्रमासाठी आलेल्या आमच्या पंचक्रोशीतील सर्व रामराजे यांना मानणारा तरुण वर्ग, सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ आणि माझे बंधू भगिनी, मी या ठिकाणी मला प्रास्ताविक सांगा असं आमच्या मंडळाचे संस्थापक माझे सहकारी यांनी विनंती सांगितली। मी या ठिकाणी आपला वेळ जास्त न घेता ह्या ज्योतिबा मंदिराचं काम करावं, गेले 2 वर्ष आमचं मंडळ प्रयत्न करत आहे, परंतु आम्ही थांबलो होतो। परंतु आमच्या मंडळाचे काही सहकारी, एक आमचा ग्रुप आहे पुण्याला आणि मुंबईला असणाऱ्या माझ्या सहकारी बांधवांनी 2 दिवसामध्ये काय केलं मला सुद्धा माहिती नाही पडलं। आमच्या मंडळाची परवाची मीटिंग होती आणि मीटिंगमध्ये सांगितलं आम्ही काही कारणास्तव वेगळा निर्णय घेतोय, तुम्हाला सांगू शकत नाही, नका सांगू बाबा, पण आम्ही तुमचेच आहेत। परंतु काल मला त्यांनी सांगितलं फोनवरनं, ज्योतिबाच्या मंदिराचं गाभाऱ्याचं पूजन गणपती बसतील त्याशी करायचं आहे आणि आम्ही दत्ताबाबाला आग्रह केला आहे, बाबू काही करा, हे मंदिराचं गाभाऱ्याचं पूजन झालं पाहिजे। ते काल बाबाला भेटले, बाबांनी त्यांना संमती दिली आणि हा कार्यक्रम 3 दिवसात झालेला आहे। म्हणून मंदिर एवढं कसं योगाने पास झालं हे मला सुद्धा कळलं नाही। तर हा विषय आमच्या पुणे मुंबई ग्रुपचे गुरुदत्त सेवा मंडळाचे ग्रुपचे अध्यक्ष महादेव झंझने विनंती करतो, तुम्ही कशा पद्धतीने मंदिर बांधलं, कसं नियोजन केलं, कसं तुम्ही भेटला बापूंना, बापूंनी बाबांना काय सांगितलं याची खबर तुम्ही आम्हाला द्यावी, ही रीती सुद्धा म्हणतोय। आज या ठिकाणी हे आमचं गाव
तालुक्यात म्हणा किंवा पंचकृषी म्हणा वारकरी संप्रदायाला मानणारं म्हणून आमचं गाव आहे. आमच्या गावामध्ये भजनी मंडळ आहेत. आमची जत्रा दत्त जयंती आणि तुकाराम बीज हीच आमच्या गावची यात्रा आहे. मोठ्या गावामध्ये असं नसतं, पण हेच आमचं छोटंसं गाव आहे. वारकरी संप्रदायाचं मानणार आहे. आमच्या गावातील जापास मुलं आळंदीला शिक्षण घेतात, काही अकलूजला पण आहेत. मी जास्त वेळ न घेता माझा प्रस्ताव होण्यापेक्षा आमच्या पुन्हा मुंबईच्या ग्रुपचे अध्यक्ष महादेव झंझाने यांना विनंती करेन, निर्णय घेता तुम्ही कसं मंदिराचं पूजन केलं, नियोजन केलं याचा खोडच करावा. आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद, जय हिंद. धन्यवाद अण्णा. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करणं हे आपण आपलं प्रथम कर्तव्य समजतो. या ठिकाणी दत्तगुरू सेवा मंडळ टाकोबाईची वाडी आणि ग्रामस्थ मंडळ टाकोबाईची वाडी यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. सर्वप्रथम तालुक्याचे नेते श्री संजू बाबा नाईक निंबाळकर बाबा यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्यानंतर तालुक्याचे माजी आमदार श्री दीपक चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. यानंतर आपल्या हिंगणगाव सासवड जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीयुत दत्ताबापू अनपट यांचा सन्मान मंडळाचे भाऊसाहेब झंझने यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्री धनंजय पवार दूध संघ चेअरमन यांचाही या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. यानंतर बाळूकाका नलवडे ज्येष्ठ नेते आळजापूर यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यानंतर श्री पराग बोरटे साहेब, यानंतर बाळूकाका नलवडे साहेब ज्येष्ठ नेते आळजापूर यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यानंतर श्री पराग बोरटे साहेब युवा नेते हिंगणगाव यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यानंतर सासवड ग्रामपंचायतचे सरपंच श्री राजेंद्र काकडे साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यानंतर सासवड विकास सोसायटीचे चेअरमन श्री विनायक दादा अनपट यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. श्री संजय चव्हाण साहेब ज्येष्ठ नेते चव्हाणवाडी यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यानंतर ऋतुराज नलवडे साहेब आळजापूर युवा नेते यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यानंतर श्री रमेश नलवडे साहेब ज्येष्ठ नेते आळजापूर
त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर श्री गणेश तावरे साहेब, ॲडव्होकेट श्री गणेश तावरे साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर श्री गणेश कदम साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. खालची नाव झाली ना सगळं वरचं कोण राहिलं. या ठिकाणी श्री रामदास सोनवणे साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यानंतर श्री सुभाष खताळ साहेब त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. श्री रघुनाथ नलवडे साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यानंतर श्रीयुत बांदल गुरुजी यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यानंतर आमचे मार्गदर्शक श्रीयुत गिरी सर यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर श्री सुदामदादा भुजबळ यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर संपतदादा झंझणे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. प्रतापदादा भुजबळ यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर बरकतभाई इनामदार यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर महेशप्पा अनपट यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर श्री सागर झंझणे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर नारायणदादा खोमणे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष श्री सागर झंझणे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर चालेल. यानंतर टाकोबाईच्या वाडीचे सरपंच श्री कुणाल झंझणे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी श्री सुभाष अनपट यांचाही सन्मान होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा. सत्काराच्या कार्यक्रमानंतर मी आमच्या मंडळाचे या ठिकाणी पत्रकारांचाही सन्मान होत आहे, त्याचाही त्यांनी स्वीकार करायचा आहे. श्री राजकुमार गोपने साहेब आणि वैभव गावडे साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर शकील सय्यद साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर आमच्या मंडळाचे नेते श्रीयुत महादेव झंझणे अण्णा यांना मी विनंती करतो की त्यांनी या ज्योतिबा मंदिराच्या गाभाऱ्याच्या कामाविषयी आपल्या मंडळाला आणि सर्व ग्रामस्थांना थोडक्यात कल्पना द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक शेलार म्हणजे अण्णा यांनी मांडलेल्या प्रस्तावाला माझे पहिले अनुमोदन. ज्योतिबाचं मंदिर व्हावं
ह्यासाठी मी बरेच वर्ष झटत होतो, पण मंदिर लवकर काय होत नव्हतं. आम्ही आमच्या ग्रुपनं दत्ताबापूकडं थोडक्यात 2 दिवसाच्या आधी प्रस्ताव मांडला. ते दत्ताबापूनं 2 दिवसात प्रस्ताव आमचा मान्य केला. म्हणजे बाबांना आणि दत्ताबापूंना हा प्रस्ताव मांडला आणि आमचा ग्रुप म्हणजे थोडक्यात आम्ही मुंबई पुणेवाले ह्या लोकांना बापूंच्या हट्टात धरला की आम्हाला 2 दिवसात मंदिर पाहिजे. आणि बापूंना लगेच बाबाकडे गेले, बाबांना लगेच मंजुरी दिली आणि त्यामुळंच हा सगळं आमच्या ग्रुपमुळं आमचा बापूंना आणि बाबांना हाट 2 दिवसात पुरा केला. त्याबद्दल त्या दोघांचे मी आभार मानतो. यानंतर मी टाकोबाईच्या वाडीचे सरपंच श्रीयुत कुणाल झंझने यांना आपले मनोगत व्यक्त करावे अशी विनंती करतो. आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण साहेब, तसेच आपले मार्गदर्शक दत्ताबापू अनपट व दूध संघाचे चेअरमन धनंजय दादा पवार, पराग बोयटे, बाळूकाका नलवडे, विनायक दादा, गणेश कदम, दादासाहेब बोबडे, गणेश तावरे, संजय चव्हाण, सुभाष खताळ, राजेंद्र काकडे सर आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी सर्वच प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या ठिकाणी या कामाच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमंत संजीवराजे बाबा, आम्ही 2-4 दिवसापूर्वी सर्वजण त्यांच्याकडं मागणी केली की बाबा या ठिकाणी हे मंदिराचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. सर्व कार्यकर्ते आणि सर्वांचीच त्या ठिकाणी तीव्र इच्छा आहे. बाबांनी मंदिराचं काम तर केलंच, परंतु त्या पुढचं जी फरशी आहे ती सुद्धा आपल्याला सगळी ती बदलून देणार आहेत. तसेच पुढं जो पार आहे त्याच्यापर्यंत सुद्धा ते पेवर ब्लॉक टाकून देतील, ते पण बाबा बोलले, त्याबद्दल काय अडचण नाही. आपण मागच्याच वर्षी बघितलं, संत तुकाराम महाराज मंदिराची म्हणजे सर्वात मोठी बीज उत्सव या तालुक्यातला या ठिकाणी होतो आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक जमा होतात आणि मोठी श्रद्धा या ठिकाणी लोकांची आहे. आणि तो प्रस्ताव आम्ही बापूंकडं मागच्या वर्षी दिला. बाबांनी लगेच त्या ठिकाणी 19 लाख रुपये मंजूर करून मागच्या वर्षीच बाबांच्या हस्ते त्या मंदिराचं उद्घाटन झालं. तसेच वडाजोड प्रकल्प असेल, म्हणजे जो म्हणजे वरदाने ठरलाय, म्हणजे आपल्या टाकोबाईच्या वाडीला वरदान ठरलाय तो प्रकल्प. तुम्ही आत्ता बघितलं, पाऊस पडत होता, परंतु पावसाचं पाणी आपल्या ओढ्यानं कधीच येत नव्हतं, शेवग्याच्या ओढ्यानं. पण ह्या ओढाजोड प्रकल्पानं पाणी 20 मे पासून ते आत्तापर्यंत वाहतंय. ते केवळ ओढाजोड प्रकल्पाची त्यावर कृपा आहे आणि तो येथील सर्व मंडळींनी तो मार्ग लावलाय. तसेच स्मशानभूमी रस्ता असेल किंवा पानंद रस्ते असतील, अंतर्गत काय रस्ते असतील, परत शाळेचं काम आहे, डीपी बंधारे, परत तलाव खोलीकरण आहे, बंधारे झाले, आता साईट राहिली नाही कुठं बंधारे बांधा, एवढे बंधारे झालेत. त्याचप्रमाणे अजून काय वैयक्तिक लाभाच्या काही योजना ह्या सर्व या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि ही सगळी कामं जर सांगायचं गेलं तर फक्त राजगटाकडून झालीत, एकही काम विरोधी गटाकडून झालं नाही. आणि जर झालं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी दाखवून द्यावं की बाबा आम्ही हे काम केलंय. एकही रुपयाचं काम नाही, फक्त टीका करायची व जी काय पैसे आपण आणल्यात म्हणायचं पैसे खाल्ले, हे केलं ते केलं, फक्त आरोप करायचा, एवढंच ह्यांचं चालू आहे. बाकी काय ना, अख्ख्या तालुक्यात बघता आता 1 वर्ष झालं आमदारकीला, कुठं काम कुणाचं काय चालू नाही त्यांचं. दीपक चव्हाण साहेब आमदार होतं, फक्त म्हणा फोनवर केलं की लगेच पत्र दिलं की काम व्हायचं आठवड्यात, ही त्यावेळेसची हे होती. आणि आता पण तसं बोललं तर रामराजे साहेब आपला आमदार आहेत, त्यामुळं काही कुठे अडचण नाही. दत्ताबापू सारखा पाठपुरावा करणारा नेता या भागात आपल्याला लाभलाय, त्यामुळं कुठेही आपल्याला अडचण येणार नाही 100% कामाची. त्यामुळं कुणी मनात काही शंका न बाळगता, मध्यंतरी थोडंसं जरा हे झालं, प्रवेशी झालं, काय झालं, त्यांना पण त्यांच्या चुका समजा थोडंफार आलं असेल लक्षात. काय आमचं कुणाचंही त्यांच्याबद्दल काही नाही. आम्ही त्यानंतर मिटिंग घेतली, सगळ्यांनी
सांगितलं ते आपलीच माणसं आहेत, कुठं गेलेली नाहीत, आपल्याबरोबर येणार आहेत. अशोकांना त्या ठिकाणी सांगितलं, ते आज होताना सगळ्याला दिसतंय. कुणी कुणा बोललेलं नाही, काय नाही, सगळे जैसे ते जाग्यावर आहे. आणि सगळ्याला माहिती आहे गावची कामं कोण करते, कोण पळतंय, कोण पाठपुरावा करते. त्यामुळं कोण कोणासाठी काय गेलं असेल त्याचं त्याला लकलाभ आहे, काय विषय येत नाही. फक्त आपण सर्वांनी या ठिकाणी येणारी जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, कुठलं इलेक्शन असो, सगळ्यांनी एकजुटीनं मागं राहायचे. आणि राजे फॅमिलीबद्दल बोलायचं झालं तर अतिशय म्हणजे सामान्य माणसाला न्याय देणारी माणसं आहेत. कधीही धमक्या असं ही ती त्यांच्याकडून येत नाही. त्यामुळं आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं ठाम राहायचंय. आणि दत्ताबापूंना त्या ठिकाणी जरी उमेदवारी मिळाली जिल्हा परिषदेची आणि मिळावी ही आमची टाकोबाईच्या वाडीची मागणी आहे. आणि बाबा तुम्ही जो उमेदवार देताल जिल्हा परिषदेला तो आम्ही या ठिकाणी 80% मतदान टाकोबाईच्या वाडीतनं घेऊन त्या उमेदवाराला आम्ही 100% निवडून आणू, काही अडचण येणार नाही. तसेच बोलायसारखं भरपूर आहे, परंतु माझ्यापेक्षा मोठे मान्यवरांची या ठिकाणी भाषणं होणार आहेत. त्यामुळं मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर हिंगणगाव सासवड जिल्हा परिषद गटाचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री धैर्यशील अनपट उर्फ दत्ताबापू यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्या अगोदर मागील 8-10 दिवसामध्ये काय घडामोडी, 10-12 दिवसामध्ये सासवड असेल, टाकोबाईची वाडी असेल, यामध्ये झाले काही गैरसमज झाले. त्यातून काही जणांना गैरसमजातून फलटणला नेलं गेलं, त्यांचा प्रवेश घेतला गेला. परंतु ते सर्वच जण आल्यानंतर लगेचच त्या दिवशी संध्याकाळनं की झालेले गैरसमज आहेत ते आमचे दूर झाले. आम्ही बरोबर आहे, राजांच्या बरोबर आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहे. त्यामुळं एक मन आहे, सुबह को भूला होया शाम घर लौटे तो उसे भूला नहीं कहते, लेकिन ये दोपहर को भूल गए थे और शाम घर लौटे तो उसे भूला नहीं कहते. तर मी बाबांना, नामदार साहेबांना विनंती करतो, ते काय कधीच कुणाबरोबर गेले नाही, कुठल्याच निवडणुकीत गेले नाही. गैरसमजातून त्यांनी तिथंच सांगितलं होतं की काय फोटोही टाकू नका, परंतु काय व्हायरल झाले त्याच्यामुळं ती कुठंतरी गैरसमज दूर होणं गरजेचं आहे. त्यांचा एकाच वेळेस आपण हार घालून ते काय जे 6-7 जण आहेत, मी त्यांचे नामोल्लेख करतो. महादेवांना झंझणे, त्यांनी कृपया स्टेजवर यायचे. यानंतर अमोल आनंदराव झंझणे, भाऊसाहेब विठ्ठल झंझणे, अभिजित बाळासाहेब शेलार, सगळ्यांना एकाच वेळेस हार घाला. आणि सगळ्यांना हार घालून तसेच फोटो काढू. हा, संजय रामहरी झंझणे, हे सर्वच जण या ठिकाणी इथे या. तसाच हार असू द्या, हार तसाच असू द्या, सगळ्यांचे एकत्रित फोटो घ्यायचे. या संजय राम, हा एका लाईन उभं करू. थांबा इकडे दे, इकडे आमदार साहेब घालतील, बाबा घालतील. या अमोल आनंदराव झंझणे, हाराची पिशवी कुठे? त्यानंतर अभिजित बाळासाहेब शेलार, हार आणली. सगळ्यांचं उभं करून. कोण? बाळासाहेब शेलार. आमदारच्या पुढे चेअरमन या पुढे.
या सर्वांचंच राजे गटामध्ये होताच तुम्ही, परंतु परत एकदा सहर्ष असं स्वागत करतो आणि खात्री देतो या बाबांच्या सर्वांच्या वतीनं जे आपण पहिले एकत्रपणे काम करत होतो त्याच पद्धतीनं त्याच ह्यांनी सर्व कामं इथून पुढं सुद्धा होतील. या ठिकाणी टाकोबाईच्या वाडीचं कुलदैवत श्री ज्योतिबा मंदिर याचा भूमिपूजन समारंभासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब, धनंजयजी पवार चेअरमन फलटण तालुका दूध पुरवठा संघ, बाळासाहेब काका नलवडे आळजापूर, पराग भोयटे इनामदार, विनायकदादा अनपट, गणेशराव कदम, दादासाहेब बोबडे, ॲडव्होकेट गणेश तावरे, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी सरपंच चव्हाण संजय चव्हाण, राजेंद्र काकडे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सुभाषराव खता, या ठिकाणी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुदामराव भुजबळ, वीरेंद्र नलवडे, रमेशराव नलवडे, रघुनाथ नलवडे, बांदल गुरुजी, गिरी सर, या ठिकाणी उपस्थित असलेले रामदास काका सोनवले, या मंडळाचे मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक अशोकराव शेलार, या ठिकाणी उपस्थित असलेले महादेवांना झंझने, संजय रामारी झंझने, भाऊसाहेब विठ्ठल झंझने, अमोल आनंदराव झंझने, बाळासाहेब शेलार, उपस्थित वास्तविक आपण सर्वच जण, या ठिकाणी पत्रकार आमचे मित्र राजकुमार गोपने साहेब, या ठिकाणी आमचे दुसरे मित्र शकील सय्यद गावडे, वैभव गावडे साहेब, उपस्थित आपण सर्वच जण. खरं तर आज श्रीचं सगळ्यांच्याच घरी सगळ्यांच्याच गावात आगमन झालेलं आहे. प्रथमतः मी या गणेशोत्सवाच्या श्रींच्या आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी अनेक दिवसाची मागणी होती आणि पूर्ण टाकोबाईच्या वाडीचं कुलदैवत श्री ज्योतिबा आहे आणि या ठिकाणी ज्योतिबाचं मंदिर झाले पाहिजे. विशेषतः मुंबई मित्रमंडळ असतील किंवा येथील दत्तगुरू सेवा मंडळ असेल, या सर्वांचीच अनेक दिवसांची ती मागणी होती की या ठिकाणी मंदिर व्हावं आणि त्याच गोष्टीतून काही गैरसमज झाले. परत नंतर ते सर्व बसून बैठक घेऊन आपण मिटवले आणि आपल्या सर्वांच्या दत्तगुरू सेवा मंडळाच्या मागणीनुसार या ठिकाणी ज्योतिबा मंदिराचं गाभाऱ्याचं काम बाबांच्या कानावर आम्ही ती गोष्ट घातली की ह्या ठिकाणी गाभारा करून आपल्याला दिलं पाहिजे. तर तात्काळ बाबांनी ती मागणी मान्य केली. मान्य आमदार श्रीमंत रामराजे साहेब यांच्या आमदार फंडामधून तात्काळ या ठिकाणी आपल्याला 5 लाख रुपये मंजूर करून दिले. त्याबद्दल मी महाराज साहेब असतील, बाबा असतील, आमदार साहेब असतील यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण 2-3 दिवसामध्येच ह्या सर्व घडामोडी झाल्या आणि उद्या या ठिकाणी त्याची अंतिम मंजुरीही होईल आणि नंतर काम टेंडरला या ठिकाणी जाईल. टाकोबाईच्या वाडीमध्ये जी काही विकासाची कामं आपण झालेलं बघतोय, ज्या मंदिरामध्ये आपण ज्या सभामंडपामध्ये बसलोय ती सुद्धा सभामंडप राजे गटाच्या माध्यमातून झालेला आहे. या ठिकाणी कापशी टाकोबाईची वाडी सासवड रस्ता असेल, संत तुकाराम महाराज सभामंडप असेल, श्री मारुती मंदिर सभामंडप असेल, अंतर्गत रस्ते असतील, स्मशानभूमी असेल, स्मशानभूमी रस्ता असेल, अंगणवाडी असेल, शाळा असेल, इकडं वस्तीवर जाणारे रस्ते असतील, पाणंद रस्ते असतील, जे काही आपण या ठिकाणी मागणी केली किंवा पाणी पुरवठा योजना असेल, जे काही आपण या ठिकाणी मागणी केली त्या सर्व योजना या ठिकाणी आपण पूर्ण केलेल्या आहेत. या ठिकाणी सासवडला दोंबलकवडीचं पाणी जात होतं, तालुक्यामध्ये सगळ्या गावांना दोंबलकवडीचं पाणी गेलं, परंतु गावात शेजारनं पाणी चाललं होतं आणि ते पाणी टाकोबाईची वाडीची लोकांची मागणी होती की ते सुद्धा पाणी या ठिकाणी आलं पाहिजे. आम्हीच त्या पाण्यापासून या ठिकाणी वंचित
आम्हीच या ठिकाणी वंचित आहे. मग करायचं काय? अनेक मिटिंगा झाल्या. दोंबलकवडीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, डेप्युटी इंजिनियर असेल, ह्या सगळ्यांच्या बरोबर अनेक बैठका झाल्या. परंतु जो 33 नंबर फटा होता त्या फट्याचं काम काही कारणास्तव आदरकीमधून पुढे येत नव्हतं. आणि आम्हाला वाटत होतं की फट्याची लांबी ओपन फटा असणार तिथपर्यंत त्याच लांबीनं होईल, पुढं होईल. परंतु बागायतातनं तो फटा येत होता, त्यामुळे त्या लोकांनी विरोध केला. नंतर अनेक लोकांशी चर्चा केल्या आणि जुनं ज्ञान कसं महत्त्वाचं आहे ती बघा. कारण अनेक जण म्हणली, बापू म्हणले जर पूर्वी ज्यावेळेस ओढ्याला पूर यायचं त्यावेळेस कापशी टाकवायच्या ओढ्याला जी पानंद आहे, जी वगळ आहे, त्या वड्याने पाणी अनेकदा या ठिकाणी आलेलं आहे. आपण जर तो प्रयत्न केला तर बघा. आणि त्या ठिकाणी तवटे साहेब होते डेप्युटी इंजिनियर लघु पाटबंधाऱ्याला, त्यांना एक दिवस इथं घेऊन आलो आणि म्हटलं अशा पद्धतीनं जर ही बसू शकते का साईट, ही पाणी येऊ शकतंय का? त्यांनी 1-2 दिवसानंतर त्यांचा सगळ्या सराजमा आला, त्यांनी ती चेक केलं तर म्हणले योजना सक्सेस होईल, काहीसुद्धा अडचण त्या ठिकाणी होणार नाही. आणि सातारा जिल्ह्यातली पहिली योजना श्रीमंत रामराजे साहेब, आमदार दीपकरावजी चव्हाण आणि बाबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गी लागली आणि अतिशय कमी खर्चामध्ये जवळपास 19 लाख रुपये त्याला मंजूर झाले. परंतु त्या 19 लाखामध्ये बाबा जवळपास 700-800 एकर क्षेत्र या ठिकाणी ओलिताखाली आलं. आपण परत नंतर टप्पा 2 केला, त्यामुळं टाकोबाईच्या वाडीचं आता जर बघितलं तर संपूर्ण क्षेत्र दोंबलकोडीच्या पाण्याच्या ओलिताखाली आलं. या ठिकाणी मी सांगू इच्छितो सर्वांनाच, टाकोबाईची वाडी असतील किंवा परिसरातील सर्वांनाच, या तालुक्यामध्ये गेल्या 25-30 वर्षामध्ये झालेला बदल आपण बघतोय. गावाला जायला कुठं रस्ते नव्हते, सभामंडप नव्हते, गटरी नव्हती, पिण्याचं पाणी नव्हतं. परंतु गेल्या 25 वर्षामध्ये रामराजे साहेबांच्या प्रयत्नानं ही सगळी कामं या ठिकाणी झालेलं आपण बघतोय. गावं तर आपली सुंदर झाली, नटली, परंतु या तालुक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय होता ती पिण्याच्या पाण्याचा, शेती पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा होता. आणि श्रीमंत रामराजे यांनी 1995ची जी तत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीचा फायदा घेऊन युती सरकारला अपक्षांच्या पाठिंब्याशिवाय सरकार होणार नव्हतं आणि त्याचा फायदा घेऊन अपक्षांची मोड बांधून त्या ठिकाणी युती सरकारला पाठिंबा दिला. आणि त्या बदल्यात जी दोंबलकवडे असेल, नीरा देवघर असतील, किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातील सर्व धरणं असतील, कारण मला आठवतोय त्यावेळेस आम्ही चिमणराव कदमांच्या बरोबर काम करत होतो. परंतु या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी फलटणला सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटनाला आलते आणि त्या ठिकाणी रामराजे साहेबांची सतत मागणी होती की कृष्णा खोऱ्याची स्थापना करा. जर कृष्णा खोऱ्याची स्थापना पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्प मार्गी लावायचे असतील तर कृष्णा खोऱ्याची स्थापना ही होणं गरजेचं होतं. आणि त्या ठिकाणी मी भाषण ऐकलं, आम्ही मधुजी क्लबच्या बाहेर उभं होतो. परंतु श्रीमंत रामराजेंच्या मागणीनुसार मी या ठिकाणी कृष्णा खोऱ्याची घोषणा करतो, ही मनोहर जोशींचं वाक्य होतं. आणि त्यानंतर खरं राज्य त्यानंतर मग खऱ्या अर्थानं ह्या कामांना कृष्णा खोऱ्याची स्थापना झाल्यानंतर दोंबलकवडे असेल किंवा नीरा देवघर असेल ह्या कामांना वेग आला. नव्हे तर रामराजांच्या कल्पक नेतृत्वामुळे या पश्चिम महाराष्ट्रातील जे काही प्रकल्प असतील, उरमोडे असेल, जे काटापूर असेल, ताराळे असेल, अनेक प्रकल्प या ठिकाणी रामराजांच्या माध्यमातून मार्गी लागले. ते पाणी प्रत्यक्ष या ठिकाणी आपले सासवड असेल, टाकोबाईची वाडी असेल, या सर्वांना दोंबलकवडीचं पाणी येतंय. मित्र, आपण शेवटी रक्तामांसाची माणसं आहोत. आपली परिस्थिती सासवडला पहिला टँकर या ठिकाणी चालू व्हायचा, ती सासवडला चालू व्हायचा. रामराजेंच्या माध्यमातून दोंबलकवडीचं पाणी आलं. आपला टँकर तर बऱ्यापैकी बंदच झाला, परंतु जी बदल या ठिकाणी दिसतोय, विशेषतः टाकोबाईची वाडी असेल आणि पट्टीच्या माहितील सुद्धा ग्रामस्थांना, मी नागरिकांना सांगू इच्छितो, रामराजांनी पाणी आणलं आणि आज त्या माध्यमातून जी आपली शिवारं दिसतात आणि हजारो एकर ऊस या सासवड टाकोबाईच्या वाडीमध्ये लागलेला आहे, त्याची कुठेतरी जाणीव ठेवली पाहिजे ना. आपण शेवटी माणूस आहे ना, आपली संस्कृती ही केलेली कामं असतात, केलेले उपकार असतील, ह्याची जाणीव ठेवणारे आपण माणसं आहात. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला बदल बघतोय. आपल्याला या ठिकाणी पाणी आलं. आपण भलेही राजकारणात आपला हेवेदावे असतील, परंतु ज्यांनी विकासाची कामं केली, ज्यांनी आपल्या भागासाठी पाणी आणलं, आपल्यात झालेला बदल आपण बघतोय, त्यांना विसरून मित्र चालणार नाही. झालं गेलं. मागच्या विधानसभेला
जी चुकीचं घडलं या तालुक्यामध्ये, पण परत एकदा अनेकांना या ठिकाणी आता पश्चाताप झालेला आहे की झालेल्या गोष्टी बऱ्या झालेल्या नाहीत. कारण पूर्ण वेळ राजकारण समाज करण्यासाठी वेळ देणारी ही राजमंडळी आहे. त्यामुळं अनेकांच्या ती लक्षात आली. धोमबलकवडीच्या पाण्याबरोबरच या ठिकाणी कमिन्ससारख्या मेगा प्रोजेक्ट या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये आणला. आज जर बघितलं तर कमिन्सच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळालेला असतील. अनेक जण तिथं परमनंट म्हणून काम करतायत. अनेक जण तिथं ठेकेदाराच्या मार्फत त्या ठिकाणी काम करतायत. परंतु अनेक जणांच्या हाताला रोजगार मिळाला. आपण अनेक जिल्ह्यामध्ये बघितलं, बाकीच्या तालुक्यामध्ये अनेक तरुणांना शिकूनसुद्धा नोकऱ्या मिळत नाही. पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतंय. परंतु कमिन्सच्या माध्यमातून हजारो लोकांच्या हाताला काम देण्याचं काम श्रीमंत रामराज यांनी या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी श्रीराम कारखाना अडचणीत तालुक्यामध्ये आलता. साखरवाडी कारखाना सुद्धा 2 वर्षे बंद होता. श्रीराम कारखाना सुद्धा बंद होता. हे दोन्ही साखर कारखाने अडचणीतनं बाहेर काढायचं काम रामराजे साहेबांनी, बाबांनी, आमदारांनी केलेलं आहे. हे विसरून आपल्याला चालणार नाही. आपले दिवस बदलले. आपल्याला जिथं प्यायला पाणी नव्हतं तिथं आपली शिवारं फुलली. या ठिकाणी अनेक ऊस लागले, अनेक डाळिंबाच्या बागा या ठिकाणी लागल्या. ही झालेला बदल ह्यांच्या माध्यमातून झालेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा विसर पडता कामाचं नाही. या ठिकाणी टाकोबाईच्या वाडीचे सरपंच माधव अण्णा सगळेच बोलले. या ठिकाणी टाकोबाईच्या वाडीमध्ये जे काही विकासाची कामं झाली ती फक्त राजेगटाच्या माध्यमातून झालं. या ठिकाणी आपण सर्वच जण, जो पहिला गट होता, अनेकांनी या ठिकाणी वल्गना केल्या. परंतु बाबा आमदार साहेब आपल्याला सांगू इच्छितो, हा हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये 2 वेळा आपण या ठिकाणी मला संधी दिली. गेले 3-3.5 वर्ष या ठिकाणी प्रशासक आहे. परंतु हा गट राजांच्या पाठीशी कसा उभा करता येईल, रामराजांच्या पाठीशी कसा उभा करता येईल, आणि माणूस ना माणूस या ठिकाणी आपण टिपला, वाडी वस्ती या ठिकाणी रस्त्याचं जाळं या ठिकाणी गटामध्ये निर्माण केलं. त्यामुळं आपण जर बघितलं आणि विशेष लक्ष रामराजे साहेब असतील, बाबा असतील, आमदारांनी ह्या जिल्हा परिषद गटावर लक्ष दिलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विकासाची कामं मार्गी लागली. जिल्हा परिषदेला लोकांनीही फार मोठी ताकद, संधी दिली. या संधीचं सोनं करायचं ठरवलं आणि हा मतदारसंघ आपण घर ना घर मानलं. असं हिंगणगाव गटातली जी काही 24 गावं आहेत त्या प्रत्येक गावात अनेक वेळा, शेकडो वेळा त्या ठिकाणी केलं आणि जी विकासाची गंगा आहे ती पोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आणि भविष्यात सुद्धा बाबा या ठिकाणी सांगू इच्छितो की मागच्या 10-12 दिवसापूर्वी सासवड असेल, टाकोबाईची वाडी असेल, मला सगळ्यांना सांगायचे, अनेक तरुण मुलं या ठिकाणी आहे. आपण सगळी आपण अँड्रॉइड मोबाईल वापरता. सासवडमध्ये टाकोबाईची वाडी असेल आणि ही आळजापूरमधनं कल्पना आली की म्हणले 50% अनुदानावर पिठाची चक्की आणि 50% अनुदानावर शिलाई मशीन वाटप आहे. मित्रांनो, मी सांगू इच्छितो, त्यांनी ज्या कंपनीची पिठाची चक्की दिली त्याचं तुम्ही गुगलवर सर्च करा, त्याची किंमत काय आहे. ज्या किमतीला त्यांनी दिली, म्हणजे आजही आपण 21व्या शतकामध्ये आहे. आपण सगळे जाणता परमार कंपनीची काहीतरी पिठाची चक्की दिली, त्या गुगलवर दिसलं. 7,400 रुपयाला पिठाची चक्की दिली. त्याच्यापेक्षा होलसेलमध्ये मी पण त्या कंपनीशी बोललो, 7,000 रुपयात ती पिठाची चक्की द्यायला तयार आहे. तुम्ही खोटं नाटक कशासाठी सांगता. आता समाज, लोकही, तरुण मुलं हुशार झालेले आहेत. ही सासवडच्या आणि टाकोबाईच्या वाडीच्या कोणाची कल्पना नाही, ही आळजापूरमधनं आलेली कल्पना आहे. हिथं एका बाजूला सांगायची 50% सबसिडी आहे, अनुदान आहे, परंतु त्या पिठाच्या चक्कीच्या शिलाई मशीनची किंमतच 7,000 रुपये आहे. त्यामुळं अशा जी चुकीच्या पद्धतीनं तुम्ही हे करता आणि खरंच तुम्हाला 50% अनुदानात द्यायचं असेल तर ती 3-3.5 रुपयाला तुम्ही द्या, म्हणजे लोकांना त्याचा आनंद वाटेल. कारण अनेक मुलांनी ती लगेच परमार कंपनीची चेक केलं, मी पण गुगलवर चेक केलं, नंबर घेतले. म्हणजे एवढी दिशाभूल करायचं, ह्या चुकीच्या पद्धतीनं करायचं, ही काही योग्य नाही. बाबा, हा तालुका आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेला आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाली. हिंगणगाव गट अगदी वडजलपासून ते सालप्यापर्यंत होता, परंतु या आपली पूर्वेकडची अनेक गावं वाठार निंबाळकर गटामध्ये गेली. परंतु हा जरी स्वतः
कारखान्याचे चेअरमन होते, तरीसुद्धा हा जिल्हा परिषद गट गेल्या 13-14 वर्षामध्ये आपल्या पाठीमागून हलला नाही. आणि भविष्यामध्ये सुद्धा हा जिल्हा परिषद गट कुठल्याही पद्धतीनं आपल्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभा राहील याची मला खात्री आहे. आरक्षण सप्टेंबरमध्ये पडतील. आरक्षणानंतर मग उमेदवार इच्छुक कुठले आरक्षण SC ST OBC, पण जे आरक्षण पडेल, आणि ही निवडणूक आपण सत्तेत नसतानाची निवडणूक आहे, त्यामुळं इच्छुक जरी जादा असली तरी पण आपण जो निर्णय होईल तो एकसंघपणे सर्वांना बरोबर घेऊन जाऊन हा निर्णय होईल. आणि भविष्यामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे दोन्ही सदस्य ह्या गटाचे हे राजगटाच्या विचाराचे असतील याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि नुसते मागची निवडणूक आपण जर बघितली तर मी 1247 मतांनी निवडून आलो, माझी पत्नी 1889 मताने निवडून आलो. पण यावेळेस बाबा तुम्हाला खात्री देतो, आरक्षण कुठलं असो, ओपन असो, OBC असो, उमेदवार कोणी असो, परंतु हा जिल्हा परिषद गट ह्यावेळेस लोकांचा एका वर्षामध्येच भ्रमनिरास झालेला आहे. मी तुम्हाला आज या मंदिरामध्ये खात्री देतो की तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त विक्रमी मताने हा जिल्हा परिषद गट राजांच्या विचाराचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असतील याची मी खात्री देतो. मी आत्ता जे गुडघ्याला बाशिंग लावून जे काही इच्छुक या जिल्हा परिषद गटामध्ये फिरतायत त्यांनाही मी सांगू इच्छितो किंवा सर्व जनतेलाही मी हे जी कल्पना देऊ इच्छितो की 2017ची जिल्हा परिषद निवडणूक तुम्हाला सर्वांनाच आठवत असेल. अनेक जण या हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक होते, मीही होतो, आजापूरचे होते, अनेक जण इच्छुक होते. आता लोकांचा रेटा, नेत्यांचा विश्वास माझ्यावर होता, त्यांनी मला परत संधी दिली. परंतु त्यांनी तालुका अध्यक्ष असताना सुद्धा ज्या पद्धतीने ह्या गटामध्ये गोंधळ घातला आणि जेणेकरून कसल्याही पद्धतीने मी असेल किंवा प्रतिभा धुमाळ असतील ह्या सीट निवडूनच आले नाही पाहिजेत ह्यासाठी जे प्रयत्न केले आणि विरोधकाशी संधान साधून त्या ठिकाणी धनंजय साळुंखे असतील, या ठिकाणी विलासांना झंझणे असतील, कैलासवासी विलासांना झंझणे असतील, यांना प्रोत्साहन देऊन आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुम्ही उभं राहा, आम्ही तुमच्या पाठीशी, आम्ही तुम्हाला निवडून आणू ह्याची सुपारी घेतली. परंतु हा संपूर्ण गटामध्ये प्रचार कर केला त्यांचा. आणि शेवटच्या आदल्या दिवशी रामराजे साहेबांचं इंजेक्शन जे बसलं ते ऐनवेळेस ज्यांच्या विश्वासावर हे उमेदवार उभे झाले विलासांना किंवा धनंजय साळुंखे पाटील, की आदल्या दिवशी व्यवसायाचा विषय आला की लगेच त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की नाही, मला रामराजेंचा फोन आलता, मला घड्याळाचंच काम करावं लागतं, तुमचं तुम्ही बघा. अशा विश्वासार्हतेचा माणूस आपल्याला चालेल का? आणि सगळेच जण जाणून आहेत, पाटील असतील, या ठिकाणी अण्णांचा सुद्धा विलासांनांचा गट आहे, ती सुद्धा माणसं, त्यांचे सुद्धा कुटुंब, सगळीच जण जाणून आहेत की ऐनवेळेस एकतर पाठिंबा द्यायचा नाही, दिला तर शेवटपर्यंत ठेवला पाहिजे, परंतु पुढं उभं करायचं, मागं निघून द्यायचं. आणि आम्हाला सुद्धा प्रचंड मागच्या निवडणुकीमध्ये प्रचंड त्रास दिला, त्यामुळे 10-20 लाख रुपये खर्च जास्त झाला. त्यामुळे ह्याही गोष्टी दोन्ही निवडणुकीचा अनुभव बघता त्याही आपल्या पाठीशी आहेत. आणि अशा माणसाला ज्याची विश्वासार्हता नाही, आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे उमेदवार कोण आम्ही सगळेजण बसून ठरवू, पण ओपनच पडलं पाहिजे ह्याची सगळ्यांची आमची या ठिकाणी गुरुदत्त चरणी प्रार्थना आहे. कारण ह्यावेळेस मात्र तुम्हाला बाबा सांगतो, उमेदवार कुणी असू द्या, ओपन असू द्या, आणि माझे आग्रह आहे एकदा दाखवून देऊ तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक मतानं तुमच्या पाठीशी हा मतदारसंघ पक्ष कुठला असू द्या, तुम्ही राष्ट्रवादी थांबा, भाजपमध्ये जा, तालुका आघाडी करा, परंतु हा मतदारसंघ तुमच्या पाठीशी, विशेषतः टाकोबाईच्या वाडी, सासवड. कारण गेल्या आम्ही पण शांत होतो, ज्यावेळेस आरक्षण पडतील त्यानंतर पुढं निवडणुकीची तयारी नंतर करता येईल, परंतु जे काय या गटामध्ये गोंधळ घालायचे चाललंय किंवा जे काही प्रकार चाललेत, त्यामुळं आता आपल्याला सुद्धा सगळ्यांना कंबर कसणं सगळ्याच कार्यकर्त्यांना गरजेचं आहे. आणि ताकदीनं आपापली गावं तुम्ही
आपापले मतदार आजपासूनच मागे लावा. उलट मी त्यांचा आभार व्यक्त करेल की त्यांनीही सावध केलं, कारण आम्ही सुद्धा गृहीत धरून होतो, हे आहेत आपल्याबरोबर, ते आहेत आपल्याबरोबर, त्यामुळं आम्ही सावध झालो. माणूस ना माणूस या टाकोबाच्या वाडीचा असेल, सासवडचा असेल, आम्ही गेल्या 10-15 दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यात सुद्धा आपल्या मागं ताकदीनं उभं राहावं. आणि मी जी मंडळी मुंबई पुणे मित्रमंडळ आपल्याला मी खात्री देतो अण्णा आणि सगळेच जणाला की कुठल्याही प्रकारचं तुम्ही काही मनात कुठलीही किंतु परंतु आणू नका. निश्चितपणे जी पहिलं आपलं ऋणानुबंध बंद होते, जी संबंध होते, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कमी पडणार नाही. या ठिकाणी टाकोबाईच्या वाडीला संजय झंझणे असतील, शहाजीभाऊ झंझणे असतील, अशोकराव शेलार असतील, सगळी ज्येष्ठ मंडळी, आनंदराव बापू आहेत, आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे एक चांगलं काम या ठिकाणी उभं करू, एवढंच तुम्हाला आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. या ठिकाणी बापूंनी विषय मांडल्यामुळं बापूंनी सत्कार करून पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये आमचं स्वागत केलं. त्याबद्दल फक्त 2च मिनटं बोलतो आणि मग पुढच्या मान्यवरांकडे माईकची धुरा सोपवतो. मागच्या 15 दिवसापूर्वी जे काय घडलं ते वाडीतील सगळ्यांना माहीतच आहे. या वाडीचं कुलदैवत श्री ज्योतिबा या मंदिराची पायाभरणी व्हावी हा गेल्या 2 वर्षापासूनचा सगळ्यांचं स्वप्न होतं, सगळ्यांची मागणी होती. आणि या मागणीच्या गैरसमजातून या मंदिराच्या कामासाठी आमचा जो काही गैरसमज करून आम्हाला नेण्यात आलं, त्याच्यानंतर अण्णांच्या माध्यमातून असेल, पप्पांच्या माध्यमातून असेल, बापूंशी पुन्हा जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आमचा एकमेव हट्ट होता, जसं की मगाशी महादेव झंझणे अण्णा यांनी सांगितलं की आम्ही परवा बापूंच्याकडे हट्ट केला की बापू आम्ही हट्टाने हे काम तुमच्याकडे मागतोय, या कामाला काही अडचणी आहेत असं अण्णांनी ज्यावेळेस सांगितलं, शेलार अण्णांनी, त्यावेळेस आम्ही म्हटलं की आपण ही अडचण आजच सोडवूया. त्याच दिवशी समाजाची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये जेव्हा ही अडचण सोडवली गेली, त्यानंतर त्या मीटिंगमध्ये 2 दिवसात कामाच्या नियोजनाची तारीख, उद्घाटनाची तारीख आम्ही तुम्हाला सांगू असं जेव्हा आम्ही ग्रामस्थांना सांगितलं होतं, त्या शब्दालाही बापूंनी किंमत दिली. आणि आज या गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान, आपलं कुलदैवत श्री ज्योतिबा याच्या मंदिराचं या ठिकाणी पायाभरणी समारंभ संपन्न झाला. आमचा जो काही हट्ट, आमच्या ग्रुपचा जो काही हट्ट बापूंनी या ठिकाणी पूर्ण केला, आमच्या ग्रामस्थ मंडळांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण केलं. त्यासाठी आम्ही पुनश्च एकदा बापूंचं आणि बाबांचं, आमदार साहेबांचं आणि सगळ्याच राजगटाचं आभार मानतो. आणि आम्ही पुन्हा या राजगटाच्या बरोबरीने अगदी खांद्याला खांदा लावून लढायला अगदी तयार आहोत अशी ग्वाही देतो आमच्या ग्रुपच्या वतीने. आणि पुढील मनोगत श्री आमदार साहेब यांनी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज टाकोबाची वाडीमध्ये ज्योतिर्लिंग मंदिराच्या गाभाऱ्याच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमान संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या ठिकाणी उपस्थित आता ज्यांनी भाषण केलं म्हणजे दत्ताबापू, दूध संघाचे चेअरमन धनंजयराव पवार, त्याबरोबरच पराग भोईटे, बाळूकाका नलवडे, संजयजी चव्हाण, माजी सरपंच चव्हाणवाडी, गणेश कदम, दादासाहेब बोबडे, राजेंद्र काकडे सर, विनायकदादा अनपट, गणेशश्री तावरे, सुभाषराव खताळ, सुदामराव भुजबळ, महेश अनपट, गिरीश सर, वीरेंद्र नलवडे, रमेशराव नलवडे, त्याबरोबरच रामदास सोनवले, सुभाषराव खताळ, रघुनाथ नलवडे, सुभाषराव अनपट, सागर झंझणे, आपले
आपले सरपंच कुणाल झंझणे, माझे बाबा झंझणे, म्हणजे संजय झंझणे, अशोकराव शेलार, शंकरराव झंझणे, पोपटराव पवार, दिलीपराव झंझणे, आपण सर्वांची नावं घेत नाही, आपण सर्वच शहाजीराव झंझणे, सर्वच महेश सानपटे, सगळेच आता बरेचसे आता सगळेच परिचयाचे आहेत, म्हणजे महेश चव्हाण आहेत. त्यामुळे आपण सर्व उपस्थित ग्रामस्थ बांधल गुरुजी आहेत, सगळेच उपस्थित ग्रामस्थ, तरुण मित्र, महिला भगिनी, आमच्या पत्रकार, आमचे नमस्ते फलटण, राजकुमार गोपणे, वैभव गावडे आणि शकील सय्यद, उपस्थित सर्व तरुण मित्र, बंधू भगिनी, या ठिकाणी बापूंनी अतिशय सविस्तर आणि आक्रमक भाषण केले. त्यामुळे मी आधी बोलणार नाही. याचं कारण आज गणेश उत्सव, गणेश चतुर्थी, सगळ्यांनाच आपापल्या घरी गणपतीचं आगमन झालं आहे, त्याची पूजा आरती, बाबांनाही अनेक ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे अधिक न बोलता मी एवढंच सांगेल, बापूंनी आता जी सगळी कामं सांगितली, अनेक कामं सांगितली, सभा मंडपापासून, पाण्याच्या कामापासून, सगळी रस्त्याची कामं, ही सगळी कामं सांगितली. आणि वस्तुस्थिती खरी, आज कुठल्याही गावामध्ये तुम्ही जावा की जी कामं त्या गावामध्ये झालीत, अगदी मूलभूत सुविधा सर्व पाणी पुरवठ्याच्या योजनेपासून ते व्यायामशाळा असतील, अंगणवाडी असेल, शाळा इमारत खोली असेल, ही सगळी जी कामं आहेत, ती सगळी कामं ही राजे गटाच्या माध्यमातूनच झालीत. रामराजे साहेबांच्या, बाबांच्या, आपल्या सर्वांच्या माध्यमातून कामं झालीत. यामध्ये कुणाचाही यामध्ये काय कुठलाही त्यामध्ये कुणाचं श्रेय नाही, ही 100% खरं आहे. परंतु आज ही सगळी कामं करूनसुद्धा आपल्याला सांगावी लागतात. आता आत्तापर्यंत आम्ही कधी सांगत नव्हतो, आता सांगावं लागतंय. आता काळ बदलला आहे, मी सांगल त्याचं जसं म्हणतो मग जो बोलेल त्याचे एरंड्या खपतात, नाही बोलू की गहूही विकली जात नाहीत. आणि त्यामुळे आता सांगण्याचा काळ आहे, जाहिरातीचा काळ आहे. त्यामुळे जी कामं केली ती लोकांना सांगावी लागतात. आणि त्यामुळं सांगण्याचा क्रमप्राप्त आहे म्हणून ही कामाचा उल्लेख बापूंनी केला. पण बापू ही सगळी तुम्ही कामं सांगितली, एक काम सांगायचं राहील तुमचं, जे महत्त्वाचं धोंबलकवडीचं तर धरणाचं काम, तर कॅनॉलचं काम हे महाराज साहेबांनी केले, त्यामध्ये कोणीही त्यामध्ये नाकारू शकत नाही. अगदी कितीही विरोधकांनी टीका केली तर खाजगीमध्ये विरोधक हे अजिबात नाकारू शकत नाहीत. आणि काम हे धोंबलकवडी काम हे 100% याचंच हे रामराजे साहेबांचे, त्यात मी पुन्हा सांगणार नाही, आपल्या सर्वांना कल्पना आहे. कारण गेले 30 वर्ष महाराज साहेबांनी केवळ या तालुक्याच्या आणि तालुक्याच्या नव्हे, जिल्हा आणि जिल्हाही नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्राच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीच त्यांनी संपूर्ण 30-32 वर्ष आपलं आयुष्य खर्च केलं. आणि त्यामध्ये बऱ्यापैकी महाराज साहेबांना आपल्या सगळ्यांना यश आलं आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे या धोंबलकडे श्रेय दुसरं कोणी घेण्याचा विषयच नाही. पण धोंबलकडे जरी धरणाचं कॅनलचं काम झालं तरीसुद्धा काही भाग आपला त्या पाण्यापासून वंचित होता. त्यामध्ये प्रामुख्याने आपलं टाकोबाईची वाडी होतं, हा बराचसा आपला भाग, सासवड असेल, कापशी असेल. आणि त्यामुळं या भागासाठी आपण म्हणजे अंतर कॅनॉलचं लांब असल्यामुळं पाणी खाली पोचत नव्हतं. आणि त्यासाठी आपल्याला पाईपलाईनची योजना त्या ठिकाणी पोटपाट, आणि ऐवजी आपण ती बंदिस्त पाईपलाईन कामं PDN त्याला म्हणतो आपण, त्या पाईपलाईन योजनेची मंजुरी आणण्यासाठी महाराज साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले, सर्वांनी केले, बाबांनी केले, आणि त्याला यश आलं. आणि आज आपला आदरकीचा 33 नंबर फाटा, त्याचं मला वाटते 7-8 कोटीचं काम ते मंजूर आहे. आणि आपल्याकडे येणारा जो आळजापूरचा 34 नंबर फाटा आहे, त्या 37 फाट्याचं 21 कोटी रुपयाचं काम मंजूर आहे. त्याचं काही दिवसामध्ये त्याचं आता टेंडर मला ते झालं आहे बापू, काम चालू झालं. त्यामुळे आता काम आपण नारळ फोडला की ते फोडतील, त्यामुळं राहू द्या. त्यामुळे ते काम चालू झालं आहे. आणि 21 कोटी रुपयाचं काम हे मंजूर करण्यासाठी कुणी प्रयत्न केले आपल्या सर्वांना कल्पना आहे. बापूचं सातत्याने पाठपुरावा, आम्ही स्वतः 3-4 वेळा पुण्याच्या कृष्णा खोरे विकास मंडळाच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. महाराज साहेबांचे सातत्यानं फोन होते अधिकाऱ्यांना. या सर्वांच्या महाराज साहेबांच्या माध्यमातून कामं झाले हे लोकांना आवर्जून सांगितलं पाहिजे. आणि हे खरं खोटं करण्यासाठी आमची कुठंही चर्चा करायची समोर तयारी. ही जी कामं झाली,
कुणी विरोधकांनी उद्या येऊन ते म्हणतील आम्ही केलं, समोरासमोर चर्चा करायची आमची सर्वांची तयारी. कुणी पाठपुरावा केला, कुणी पत्र दिलं, हे सगळ्या गोष्टी आणि हे ठामपणे आम्ही सांगतोय आणि आपली बाजू सत्तेची आहे. त्यामुळे निश्चितपणे ह्या सगळी कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही या महाराज साहेबांच्या माध्यमातून झाला आणि या तालुक्यामध्ये 30-32 वर्षामध्ये जो काय चेहरा म्हणून तालुक्याचा बदलला आहे, ही दुष्काळाची परिस्थिती संपूर्ण आदरकीय आंदोलन ह्या पट्ट्यामध्ये होती. आज आपण जर बघितलं तर इथं किती ऊसाचं प्रमाण आहे मला सांगा तुम्ही. कासोड असेल, हिंगणगाव असेल, टकवाची वाडी असेल, ह्या सगळ्या भागामध्ये कितीतरी प्रमाण वाढलं आहे ऊसाचं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या तर केवळ रामराजसाहेबांसारखं कर्तृत्ववान नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व आणि त्याहीपेक्षा जनतेच्या हिताची काळजी घेणारं नेतृत्व हे आपल्याला मिळाल्यामुळे हे घडू शकलं. मुळातच राजकारण हे आपल्याला इतिहास आपण बघितला ते नेहमीच्या राजकारणी फलटणच्या या तालुक्यात जनतेला काही ना काही द्यायचा प्रयत्न केला आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुद्धा त्या ठिकाणी हे राजकारण आहे आणि या माध्यमातून अगदी माधवराजांच्या काळाचा विचार आपण केला तर निराव जो कालवा असेल, हे सगळं फलटणमध्ये आज जे काय सगळं विकास झाला आहे, ह्या सगळ्या विकासाच्या याचा उगम आहे तो या राजघरांच्या माध्यमातून झाला आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे या तालुक्याचा चेहरा मोहराबद्दलचं काम हे रामराजसाहेबांच्या बाबाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसून येतं आहे. आज काय झालं तर सांगण्याची का गरज आहे, मी एवढंच सांगेल की आज जो फरक आहे, बापूंनी सांगितलं विधानसभेला जे काय घडलं, खरं विरोधक हे गैरसमज पसरवण्यामध्ये पटाईत आहेत, दिशाभूल करण्यामध्ये पटाईत आहेत. आता आपली कामं सांगतोय, परंतु हे की आता आपण कामं केलेली आत्ता सांगतोय, पण विरोधकांचा एवढा टप्पा पुढे गेला आहे की कामं न करता बोर्ड लावायला सुरुवात केली. अजून कामं सुरू नाहीत, गोपणे पेपर आलं पाहिजे, अजून निधीच नाही. मगाशी कोणतरी सांगितलं की वर्षामध्ये विधानसभा इलेक्शननंतर या नवीन जे लोकप्रतिनिधी असतील त्या लोकप्रतिनिधीला एकही पैशाचा निधी मिळाला नाही. म्हणजे अगदी त्यांचा हक्काचा आमदार फंड तोही मिळाला नाही, बाकी सोडा तुम्ही. आणि सगळी DPCची कामं, पूर्वीची कामं आहेत ते स्टे त्यांनी दिला होता, ती कामं आता काही कामं सुरू होत आहेत, पण ती आपली कामं आहेत, त्यांच्या मार्फत एकही काम नवीन झालं नाही. मी होणार नाही असं म्हणणार नाही, मी होतील, पण आत्तापर्यंत या घडीला त्यांच्याकडून कुठलंही काम सुरू झालं नाही, एकही पैसा मिळाला नाही. पण तरीही काही गावामध्ये त्यांनी बोर्ड लावायला सुरुवात केली. त्यामुळे हे सगळं तर काय कशासाठी बोर्ड लावायचं तर पुढे जिल्हा परिषद इलेक्शन आहेत, पंचायत इलेक्शन आहेत, लोकांना वाटावं. पण वर्षामध्ये लोकांना समजून चुकलं की आता खऱ्या अर्थानं या तालुक्याचा विकास कुणाच्या माध्यमातून झाला आहे. आणि दुसरी गोष्ट मग काय सांगितल्याप्रमाणे कोणतरी म्हणजे प्रास्ताविकमध्ये सांगितलं कुणाला झंझणे की रामराजे साहेब असतील, बाबा असतील किंवा राजघराण्यातील हे जे बाबा लोक आहेत यांनी कधी या तालुक्यामध्ये दहशती राजकारण कधी केलं नाही. विरोध जरी गेला तरी त्याला काय त्रास द्यायचा, त्याच्या व्यवसाय काय परिणाम होईल असं काय कृत्य करायचं असं कधी केलं नाही. असे किती लोक केले, तसं केलं असतं तर ही परिस्थिती आत्ता आली नसती, परंतु असं कधीही गेलं आहे. पण आज आपण बघा विरोधकांना साधा आपल्यातला एखादा जर माणूस, साधा माणूस, त्या माणसाचा कुठला व्यवसाय आहे त्याच्यावर तक्रार करायची, त्याला पोलिसांना अडकवायचं, त्याच्यावर दहशत गाजवायची आणि कशा ना कशा येणे त्यानं प्रकारे तो कसा आपल्याकडे येईल, आपल्या गटाकडे कसा येईल असापर्यंत सातत्यानं चालू ठेवायचा, हेच धोरण वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे. दुसरं काही नाही. मी त्याला तक्रार करायची, पोलीस स्टेशनला करायची, कलेक्टरला तक्रार करायची, जेणेकरून त्याचं कुटुंबाचं आर्थिक नुकसान कसं होईल. मला एक उदाहरण तुम्ही सांगा, या 30-32 वर्षामध्ये एकाही माणसाने सांगावं की एका माणसाचं आर्थिक नुकसान हे रामराजसाहेबांनी बाबांनी केलं. एक तरी उदाहरण तुम्ही सांगा. याचं कारण जे संस्कार आहेत राजघराण्याचे, हे संस्कार महत्त्वाचे आहेत. शेवटी विकास हा होत असतो, कमी होईल जास्त होईल, या तालुक्यामध्ये शांता सुव्यवस्था ठेवून आपल्या कुटुंबाच्या प्रमाणे आपली प्रजा आहे हे समजून ज्यांनी 30-32 वर्ष काम केलं, त्याच्याही पूर्वी महाराजांच्या काळापासून, शिवरायांच्या काळापासून काम झालं, हे महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे आपला तालुका पुढे न्यायचाही लक्षात ठेवा. तालुक्याला दहशत गाजवून तालुक्याचा विकास होणार नाही, किंवा भांडण करून या गावाचा तालुक्याचा विकास होत नाही, कोणाला शिव्या देऊन तालुक्याचा विकास होत नाही, कोणाला टीका करून तालुक्याचा विकास होत नाही. विकास करायसाठी त्याला झिजावं लागतं, पूर्ण आपल्या आयुष्याचं वर्ष खर्च करावं लागतात, वेळ द्यावा लागतो, हे सगळ्या गोष्टी आहेत.
आज बागाशी कामं सांगितली, बापूंनी एवढी कामं केली. बापूंनी काय मला माझी खात्रीने सांगेल, अभिमानाने सांगेल की अगदी सगळ्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्यापेक्षा कुठल्याही सगळ्यात जास्त वेळ कोणी दिला असेल तर तो बापूंनी दिला. म्हणून कामं झाली. ही कामं काही सहज होत नाही. माझी आपल्याला एकच विनंती, आधी बोलणार नाही. आता मागच्या 8-15 दिवसामध्ये जे काय झालं ते गैरसमजामुळे झालं. तर माझी आपल्याला विनंती, गैरसमज आता होऊ देऊ नका. गैरसमज त्यांचं विरोधकाचं यश कशात आहे? आपल्यामध्ये गैरसमज झाले की त्यांचं यश आहे. आपल्यामध्ये जोपर्यंत एकी आहे, आपल्या गटामध्ये, आपल्या गटाची ताकद एवढी आहे, तुम्ही गावोगावी कुठं जा. ते भ्रमात असतील की आता विधानसभेला प्रत्येक गावाला मायनस झालं, मग असं होत नसतं. सारखं होत नाही. एखादी गोष्ट ती फसवून होती. त्यामुळं आपली एकी ही आपल्या गटाची ताकद आहे. हे गैरसमज न आपण पसरवता, गैरसमज न ठेवता एकमेकांना माझी तरुणाला विनंती आहे, तुम्ही कुठेही तुम्ही जाता रामराज साहेब, तुम्ही सहजपणे जाऊ शकता. एखादं काम तुम्ही सांगू शकता. तर समोर परिस्थिती आहे का तुम्ही सांगा, खात्रीने सांगा. गेल्यानंतर काय बोलतील आपल्याला माहिती आहे. त्यामुळं माझी विनंती आपल्याला, जे काय झालं गेलं विसरून जा तुम्ही. पुन्हा एकदा आपल्याला जोमानं या तालुक्यामध्ये रामराय साहेबांच्या माध्यमातून ही विकासाची गंगा पुढे न्यायची. आणि त्यासाठी तुमची एकी, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम हे आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी भविष्यामध्ये काम करावं. तुमच्या विकास कामासाठी कधीही नाही म्हणजे आता फंड पाहिजे असं काय नाही बाबा. म्हणजे कुठल्याही माध्यमातून आपली कामं, आता तुम्ही मंडपाचं काम सांगितलं, 2 दिवसामध्ये असं पुढं घडणार नाही. तुमचं 2 दिवसामध्ये काम मंजूर केलं असं पुढं परिस्थिती अजिबात नाही, लक्षात घ्या. आणि त्यामुळं याचं कारण की लोकांना एकदा सांगितलं तर लोकांचा म्हणजे बाबाचा स्वभाव असा आहे की ते नाही म्हणू शकत नाहीत. कुठलंही काम हे नाही म्हणू शकत नाही, तर स्वभाव असा भेडस्त आहे. आणि त्यामुळं ही कामं सगळी होत आहेत. असंच आपण प्रेम रामराय साहेब बाबांच्यावरती, राज्यगटावरती राहू द्या, आमच्या सर्वांची राहू द्या. आम्ही निश्चितपणे तुमच्या विकास कामाच्या बाबतीत कुठे कमी पडणार नाही एवढी खात्री देतो. आणि विरोधकांना, आज गणपती दिवस आहे, गणपतीला प्रार्थना करतो की विरोधकांना सुबुद्धी द्यावी आणि या तालुक्यामध्ये चांगली कामं त्यांच्याकडून व्हावीत अशी आमची अपेक्षा आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराज. यानंतर तालुक्याचे नेते श्री संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी बरेच कार्यक्रम फलटणलाही असतात. परंतु काल आपली चर्चा झाली आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सुट्टीचा दिवस असल्यामुळे आपली मुंबई पुण्यातली सर्वच मंडळी ह्या ठिकाणी आज उपस्थित राहणार होती. आणि त्यामुळं काही झालं तरी आजचाच दिवस घ्यायचा असा त्या ठिकाणी निर्णय झाला. आणि त्यामुळं सुरुवातीलाच आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनापासून ह्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. ते कुलदैवत, आपल्या सर्वांचं कुलदैवत श्री ज्योतिबा मंदिराचा गाभारा त्या ठिकाणी तयार करण्याच्या दृष्टीने त्याचं भूमिपूजन समारंभ आपण ही सभा सुरू होण्यापूर्वी त्या ठिकाणी पार पाडला. यांच्या हस्ते हा भूमिपूजन समारंभ झाला. ते माननीय आमदार दीपकराव चव्हाण साहेब, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले दूध संघाचे चेअरमन धनंजयराव पवार, आपले जिल्हा परिषदेचे कार्यशील सदस्य दत्ताबापू अनपट, बाळूकाका नलवडे या ठिकाणी उपस्थित आहेत, पराग भोयटे या ठिकाणी उपस्थित आहेत, दादासाहेब बोबडे आहेत, रमेश नलवडे, संजय चव्हाण, वीरेंद्र नलवडे, गणेश कदम, राजेंद्र काकडे सर, विनायकदादा अनपट, गणेश तावरे, सुभाषराव खताळ, सुदामराव भुजबळ, महेश अनपट, शंकरराव झंझणे, गिरी सर, संजयराव चव्हाण, गणेश सुभाषराव, राजेंद्र रघुनाथराव नलवडे, सागर झंझणे, सुभाषराव अनपट, महादेवराव झंझणे, कुणाल झंझणे माजी सरपंच, संजय झंझणे, अशोकराव शेलार, सहाजी झंझणे, दत्तात्रय बनकर, पत्रकार राजकुमार गोपने, शकील सय्यद, वैभव गावडे. आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम घेण्याचा मागचा खरा एक उद्देश होता की या ठिकाणी श्री ज्योतिबा मंदिराचं भूमिपूजन, गाभाऱ्याचं भूमिपूजन, आणि त्याचबरोबर काही बापू जसं म्हणाले तसं काही कोणी प्रवेश कुठं केला होता अशातला मुळीच भाग नव्हता. परंतु काही कारणाने
विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर एक गळ्यात त्या ठिकाणी पंचा टाकायची, त्या ठिकाणी एक आता एक चढाओढच चालू झाली आहे तालुक्यामध्ये. आणि तसा काहीसा प्रकार झाला आणि प्रवेश झाला. टाकूबाईची वाडी ही पूर्णपणे त्या ठिकाणी राजे गटापासून अलिप्त झाली आणि फार मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला. अशा प्रकारचा एक गवगवा त्या ठिकाणी करण्यात आला आणि तो चुकीचा आहे हे दाखवण्याकरता हे दुसरं कारण. आणि त्यामुळं आपण सर्वच या ठिकाणी आजच्या या दिनाच्या निमित्ताने एकत्रित येणार होता. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमचा भगिनी वर्गसुद्धा आहे आणि त्याकरता या ठिकाणी आजचाच दिवस. आणि आमदार साहेबांनी सांगितलं त्यांनाही तरडगावला काही त्या ठिकाणी पार्थिव प्रतिष्ठान करायचं असतं, फलटणला सुद्धा आहे. त्यामुळे मी अधिक वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु आपणा सर्व मंडळींचं या ठिकाणी आपण जो विश्वास या ठिकाणी आमच्यावरती रामरायांच्या माध्यमातून काम करत असताना त्यांच्या नेतृत्वावरती दाखवला आहे, याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. बांदल गुरुजी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या ठिकाणी माझ्या आधीच्या वक्त्यांनी एकंदरीत या तालुक्यामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये जे जे घडत गेलं, जे जे विकास कामं घडत गेली याच्या संबंधाने आपल्याला माहिती दिली. खऱ्या अर्थाने मला जर कोणी विचारलं की रामरायांच्या माध्यमातून नेमकं त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी काय काम केलं, तर रामरायांच्या माध्यमातून फलटण तालुक्यासाठीच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच दुष्काळी भागासाठी एक फार मोठं म्हणजे कृष्णा खोऱ्याची स्थापना आणि त्याच्या माध्यमातून या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला आज ज्या ज्या ठिकाणी पाणी जातं आहे त्या त्या ठिकाणी रामरायांनी कृष्णा खोऱ्याची स्थापना केल्यामुळं आणि काळाची गरज त्या ठिकाणी ओळखून कृष्णा लवादाचा विषय त्या ठिकाणी लक्षात घेऊन अभ्यासपूर्वक तो सोडवला आणि पाणी अडवलं. नीरा देवगर असेल, धोंबलकवडे असेल, हे आपल्या तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पण त्याच्याबरोबर अनेक धरणं, मग मराठवाडी असेल, तारळी असेल, अशी कितीतरी धरणं सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी जेवढं पाणी अडवण्याची महाराष्ट्रासाठी गरज होती, जवळपास 95 TMC म्हणजे कोयना धरणा एवढं पाणी अडवण्याचं फार मोठं काम त्या ठिकाणी रामरायांच्या माध्यमातून झालेलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर सोलापूर तालुका हा दुष्काळी तालुका, दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कारखाने कुठल्या जिल्ह्यात आहेत असा प्रश्न विचारला तर सोलापूर जिल्ह्यात आहेत. मग बिनपाण्याचे काही कारखाने झालेत का? काही कारखाने आहेत. शिंदेसाहेबांचा, बबनदादा शिंदेंचा कारखाना आहे, जवळपास 15-16 हजार त्या ठिकाणी प्रतिदिनी क्रशिंग करणारे कारखाना आहे. एवढे मोठे कारखाने त्या ठिकाणी झाले. त्याचं कारणच हे आहे की कृष्णा खोऱ्याचं पाणी अडवण्यामध्ये रामरायांना यश मिळालं. आणि आज कुणी कितीही म्हटलं, टाहो फोडून म्हटलं की मी पाणी आणलं, तर ते पूर्णपणे साफ खोटं, चुकीचं आहे. जे काही पाणी या ठिकाणी मिळालं त्या काळामध्ये रामराजे साहेब, त्यांना सहकार्य करणारे अपक्ष म्हणून निवडून आलेले अनेक आमदार, कैलासवासी संपतराव देशमुखांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल, या सर्व अपक्ष आमदारांनी मंत्रिपदापेक्षा आम्हाला आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा ही मागणी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरपंत जोशींकडे केली आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं घडत गेलं. हे कुठंतरी सांगण्याची आज गरज आहे. तरुण मुलांना माहिती नसेल, हा जवळपास 30 वर्षापूर्वीचा कालखंड झाला. आत्ता वाटत असेल की आलं आणि जे समोर म्हणतोय मी आणलं त्यांनीच आणलं, ते तसंच झालंय. बोलणाऱ्याचे होलगाही विकला जातो, न बोलणाऱ्याचा गहूही विकला जात नाही, अशी परिस्थिती आहे. आणि आम्हाला एक काय माहीत नाही, परंतु आम्हाला सर्वांना सवय काम करत राहणं, फार गवगवा करत बसायचा नाही. आता आमदार साहेबांनी सांगितलं काम झालं नाही झालं बोर्ड पहिला लावायचा. आता हे आम्हाला आधी तसं कोणी सांगितलंच नाही की करायची आवश्यकता आहे, पण काळाप्रमाणे ती करायची आवश्यकता आहे का काय असं आता वाटायला लागलं. पण तुमचा जर प्रेम आणि विश्वास असेल, तुमचा तरुण मंडळींचा अभ्यास असेल, तर त्याची काय गरज आहे? कोण काम करतं, कोण किती वेळ देते, सर्वस्वी समजतंय. आज या परिसरामध्ये ननुभाऊ जास्त कामं का दिसत आहेत? तुम्ही म्हटला येताना रस्ते चांगले आहेत, आमच्याकडं नाही एवढे. आता त्याचा पाठपुरवठा त्या ठिकाणी दत्ताबापूंनी केला सातत्याने. मग रामराजांपर्यंत असेल, आमदार साहेबांपर्यंत असेल, जिल्हा परिषद सदस्य या नात्याने जिल्हा परिषदेमध्ये असून कुठून कुठून पैसे येतील, कुठल्या कुठल्या त्या ठिकाणी विभागातून पैसे आपल्याला मिळू शकतात, याचा अभ्यास केल्यामुळे ते शक्य झालं.
व्यक्तिगत योजनासुद्धा अनेक जिल्हा परिषद सदस्य म्हणजे फलटण तालुक्याच्या बाहेरचे सुद्धा फारसे जे लक्ष देत नव्हते, त्यांच्या शिल्लक राहायच्या, ते सगळे बापू घेऊन यायचे. बरोबर आहे का नाही सांगा? आणि आम्ही सांगायचो एकट्यापुरतं नाही, सगळ्या तालुक्यापुरतं काय असेल ते बघा. ते तालुक्याचं सुद्धा काम करत होते. असं नाही की फक्त सासवड ह्या मतदारसंघाचाच त्या ठिकाणी, सासवड हिंगणगावचाच त्या ठिकाणी काम केलं. एक ग्रुप म्हणून, एक गट म्हणून, एक संघ म्हणून त्या ठिकाणी रामरायांच्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेमध्ये काम होत होतं. अर्थात थोडंसं आपलं वर्चस्व जिल्हा परिषदेमध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी आपण आपली कामं करत होती, पण जिल्ह्यालाही काही कधी दुर्लक्ष केलं नाही. तेवढंच त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याला सुद्धा ज्या ज्या वेळेला गरज असेल त्या त्या वेळेला त्या ठिकाणी न्याय आपण दिलेलाच आहे. दुष्काळामध्ये सर्वाधिक कामं माण तालुक्यालाच दिली होती. ज्या वेळेला दुष्काळ पडला होता त्यावेळेला सर्वाधिक कामं आदरणीय पवारसाहेब त्यावेळेला कृषी मंत्री होते आणि त्यांनी आम्हाला सूचना दिल्या की माण तालुक्यामध्ये अधिक त्या ठिकाणी निधी दिला पाहिजे. माण तालुक्याला दिली होती. म्हणजे असंही नाही की फलटण तालुका म्हटल्यानंतर सगळं फलटणलाच ओढले. आपण एक सर्वांचा त्या ठिकाणी न्याय दृष्टिकोनातून रामराजे जिल्ह्याचं नेतृत्व करतायत. जिल्ह्याचा समतोल राखून आपण काम करण्याचा प्रयत्न केला आणि फलटण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या दत्ताबापूंसारख्या त्या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कामं व्हावीत, आपल्या भागामध्ये चांगले रस्ते व्हावेत, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी. पिण्याच्या पाण्याची सोय कशी अडचणीतून झाली आजही आपल्याला त्याची किती कल्पना आहे तरुणांना माहीत नाही. आजही अजून त्याची बिलं देतोय. म्हणजे काम पूर्ण झाले पण अजूनही त्याची बिलं द्यायचं बाकी राहिलेलं आहे. अशी परिस्थिती आहे. ओढाजोड प्रकल्प मला वाटतं जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा तुमच्याच भागात झाला, पहिल्यांदा तुमचा झाला आणि त्यानंतर बघ बाकीच्या जिल्ह्यामध्ये ओढाजोड प्रकल्प त्या ठिकाणी मार्गी लागले. अर्धापूर वितरण व्यवस्थेचं जवळपास 29 कोटीचं काम, त्याचा किती पाठपुरवठा केला असेल, किती वेळा आमदार साहेबांनाही कल्पना आहे, किती पाठपुरवठा करून करून ती शेवटी मंजूर होऊन ती आता तिचं कामही कार्यान्वित झालं. म्हणजे अशा प्रकारची कामं ज्या वेळेला त्या ठिकाणी सक्षम आणि कार्यशील त्या ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी असतो त्यावेळेला ती कामं होत असतात. ऐकणारे नेते असतात, पूर्ण वेळ देत असतात, त्यावेळेला तालुक्यामध्ये कामं होत असतात. त्यामुळे हा तालुका गेल्या 30 वर्षापासून आपण एका वेगळ्या पद्धतीने आपण हा बांधून काढलेला आहे. तालुक्यामध्ये शांतता त्या ठिकाणी राबते. कुठेही कुणाला अडचणीला, राजकारणाची अडचण कधी कुणाला येत नव्हती, कधी कुणाला अडवलं जात नव्हतं. आज थोडीशी वेगळी परिस्थिती नक्कीच निर्माण व्हायला सुरुवात झालेली. विरोधक असला तरी कधी अडवलं विरोधकांना. आणि तुमच्या गावाचाच विचार केला, आज जे कोणी विरोधात असतील त्यांना काही कमी सहकार्य केले बापू? काही कमी कुणाला सहकार्य केले? सरपंच समितीवरती कुणाला पाठवलं होतं? जिल्ह्याच्या सरपंच समितीचा अध्यक्ष कोण होतं? तुमच्या टाकूबाईच्या सरपंच होत्या. आता नवीन मंडळींना माहीत नसेल, आज आपल्याबरोबर नाहीत, परंतु त्या कोण होत्या तुम्ही माहिती घेऊन सांगा. जिल्हा परिषदेमधून त्या ठिकाणी मतदान झालं आणि त्यातून टाकूबाईच्या वाडीच्या सरपंच, महिला सरपंच ह्या सरपंच कमिटीवरती, जिल्ह्याच्या कमिटीवरती त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून पाठवलेलं होतं. हे आपण सर्वांनाच मदत करावी. तुम्ही ते अर्जापूरचं नाव घेतलं, त्यांना काय कमी मदत केली? आता तुम्ही म्हटला की त्यांचा एकमेकाचे पाय ओढण्यामध्ये आणि त्या ठिकाणी एकाला म्हणायचं उभं राहा, आम्ही हाय मागं, आणि नंतर उभं राहिल्यानंतर पुन्हा काढता पाय घ्यायचा, अशा प्रकारचं राजकारण चालत नाही. एकदा आपण एखाद्यावरती विश्वास ठेवला, एखाद्या गटावरती, एखाद्या नेत्यावर विश्वास ठेवला, मग दगड जरी दिला तरी त्याच्या पाठीमागं उभं राहायला पाहिजे. एखाद्या निवडणुकीमध्ये मला एखादा उमेदवार पटत नसेल तर आणि त्यातून तो आलाच तर माझी जबाबदारी की त्याला निवडून आणलंच पाहिजे. असं राजकारण चालत नाही, दगाबाजीचं राजकारण चालत नाही. तीच माणसं आता कुठंतरी एकत्रित गेलेली दिसतात. ह्याच्यापेक्षा दुसरं काय चित्र आहे? त्यामुळं रामभाऊ त्यांचा काही विचार करायचं कारण आहे? जे रामराजे म्हणतील त्याप्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये आणि त्याच्या मागच्या काळामध्ये सुद्धा आपण जे राजकारण करत होतो, आणि ते सुद्धा आम्हाला सर्वांना विचारूनच राजकारण करत होती, वेगळं काही करत नव्हते. तालुक्यामध्ये आमदार साहेबांना कल्पना आहे की बसूनच त्या ठिकाणी एकत्रितच निर्णय होत होते. कुठलाही निर्णय कधीही कुणाच्या मार्फत लादला जात नव्हता. तुमच्याकडून जे येईल तेच पुढं घडत होतं. तुमच्याकडून आलं आणि विधानसभेला आपण थोडासा वेगळा निर्णय घेतला. त्यातून आता लाडकी बहीण आणि वगैरे वगैरे मध्ये थोडंसं आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसलं.
आता लाडक्या बहिणीचं त्यावेळेला एकदम पैसे मिळाले दिवाळीला आणि बघितलं पुढं निवडणुकीत काय झालं. आता ते दुसरं आपण भोगायला सुरुवात केली. आता ती पुन्हा इन्क्वायरी चालू झाली. आता किती बसतात किती नाही आणि बाकीच्याला पैसे कुठे आहेत. म्हणजे अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे. परंतु ते राजकारण त्या बाजूला राहू द्या. विरोधक काय करायचं त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्या. आम्ही तुमच्याबरोबर ठामपणे उभे आहोत. तुम्ही त्या ठिकाणी ठामपणे आमच्याबरोबर राहा. या तालुक्याच्या कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. कुठलंही काम त्या ठिकाणी कुठल्याही कामाला आम्ही कमी पडणार नाही एवढं मात्र आपल्याला मी खात्रीने सांगू इच्छितो. सत्ता असो नसो त्या ठिकाणी कामं मात्र या तालुक्यामध्ये होत राहतील आणि तेवढी धमक आणि तेवढी रामरायांच्या शब्दामध्ये निश्चितच ताकद आहे. त्याची काळजी करू नका. पुढं कोणी असला आणि रामरायांनी शब्द टाकला तर तो काही खाली पडला जात नाही एवढंच लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण जी काही कामं मग त्या ठिकाणी आपण श्री ज्योतिबा मंदिराच्या गाभाऱ्याचं भूमिपूजन, काही फरशी बदलायची आहे, त्याचप्रमाणे पेविंग ब्लॉक आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. ही कुठलीही कामं मागं राहणार नाहीत. आणि इथून मागच्या काळात सुद्धा आपण बसलेला मंडप सुद्धा आम्हाला वाटतं सेसमधून बसलेला आहे. म्हणजे कशात आपण कमी पडलो, कशातच कमी पडलेलो नाही आणि कमी पडणार नाही एवढीच आपल्याला हमी देतो. आज गणेश चतुर्थी आहे. फार राजकीय बोलण्यात फारसं काही स्वारस्य नाही. आज सर्वांच्याच घरी गणपती आहेत. चांगला दिवस आहे. गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि गणपतीचं आगमन म्हणजे पहिल्यांदा सर्वात आधी पूजा कोणाची होती तर गणपतीची होती आणि नंतर मग दुसऱ्या देवाची होत असते. अशा गणेशाच्या आगमनाच्या दिवशीने अधिक काही न बोलता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपलं कुलदैवत ज्योतिबा यांच्या चरणी आपण सर्वांची आपली निष्ठा भक्ती आहे. त्यांच्या चरणी निष्ठा भक्ती आणि त्यांच्याच आणि गणेशाच्या कृपेनेच इथून पुढच्या राजकारणात आपण चांगल्या प्रकारचे यश प्राप्त करू. तुम्ही फक्त बरोबर राहा एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांनाच थोडं घाईघाईत कार्यक्रम झाला तरी आपण अत्यंत ताकदीने हा कार्यक्रम ह्या ठिकाणी केला आहे. याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि ही सर्वच मंडळी महादेव अण्णा असतील, अमोल असतील, भाऊसाहेब झंझणे, अभिजित शेलार, संजय झंझणे, बाळासाहेब शेलार ही सर्वच मंडळी बरोबर होती, बरोबर आहेत आणि भविष्यातही बरोबर राहणार आहेत. त्यामुळं ह्या सर्वच मंडळींच्यावरती जबाबदारी ठेवून कुणाला आहे त्या सर्वच तरुण मंडळींवर जबाबदारी देऊन ही टाकूबाईच्या वाडीमध्ये आपण चांगल्या प्रकारचं राजकारणापेक्षा समाजकारण घेऊन पुढं जाऊया आणि त्याला आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. या ठिकाणी मला वाटतं परवा 31 तारखेला दत्ताबापूंचा वाढदिवस आहे. पण आणायचा आता आपण सगळे एकत्रच आलेलो आहोत. 31 तारखेला पुढे येण्याचा प्रसंग आपण मुंबई पुण्याला जाणारी मंडळी आहात. त्यामुळे त्यांचा वाढदिवस 31चा थोडासा आधीच आपण साजरा करतोय. त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. सर्वांनी खाली बसायचं आहे. कोणी उठू नये प्लीज. कोणी उठू नये. या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीयुत संजय झंझणे यांच्या वतीने या ठिकाणी बापूंचा सत्कार करण्यात येत आहे. बापूंचा वाढदिवस खरं तर 31 ऑगस्ट, पण आम्ही पुण्या मुंबईवरून आलेली लोक पुन्हा 31 तारखेला येणं अवघड म्हणून आजच आमच्या वतीने या ठिकाणी बापूंनी आपला वाढदिवस साजरा करावा ही त्यांना विनंती करतो. आणि हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. या ठिकाणी श्री कुलदैवत श्री ज्योतिबा यांच्या गाभारा मंदिराचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या भूमिपूजनासाठी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी